निटूर येथे शेतकऱ्यांना बियाणे वाटप, शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या. रोहित पाटील गौरकर यांचे आवाहन. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेती उत्पादनात गुणवत्ता यावी आणि शासनाच्या कृषी योजनांचा अधिकाधिक लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने निटूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात निटूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य पाटील गौरकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बिया वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रोहित पाटील गौरकर म्हणाले की शासनामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कृषी योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांची माहिती घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेतल्यास उत्पादन वाढीसह शेतीचा विकास साधता येईल. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला डॉक्टर अक्षय चिलमे, पशुधन परीक्षक, पशुवैद्यकीय चिकित्सालय निटूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सोमवंशी, राजहंस यांच्यासह परिसरातील अनेक प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विविध कृषी योजनांबाबत माहिती जाणून घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बियाणे वाटप कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोहित पाटील गौरकर यांच्या वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवड व प्रत्येकाची सामायिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता शिंदे यांनी केले तर राजकुमार सोनी यांनी UANचे उपस्थितांचे आभार मानले. शेतकरी हिताला प्राधान्य या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण पशुवैद्यकीय चिकित्सालय निटूर अंतर्गत मका बियाणं वाटपाचा कार्यक्रम माननीय जिल्हा परिषद सदस्य रोहित पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं आहे. जवळपास 72 मका बियाणे वाटप व 32 लोकाला ज्वारी बियाण्याचे वाटप करण्यात आलेलं आहे. पशुसुधार समितीची स्थापना आज झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं आज आपण वृक्षारोपण या कार्यक्रमाचा पशुवैद्यकीय दवाखान्याची निटूर अंतर्गत परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे.